बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। भाजपकडून पैसे वाटपासाठी पोलीस यंत्रणेचा वापर, अपक्ष उमेदवार तमनगौंडा रवी पाटील यांचा गंभीर आरोप। पैसे वाटप करताना गाडी अडवली, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून रक्कम लंपास। जत विधानसभा मतदारसंघात पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केले जात आहे। सोन्याळ येथे कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना अडवलेल्या गाडीतील रक्कम पोलिसांनी लंपास केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांनी केला आहे। आज मंगळवारी जत तालुक्यातील सोन्याळ फाटा ते बिगर क्रमांकाची त्याची व भाजपचे स्टिकर लावलेली गाडी थांबली होती। सदर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये वाटप करण्यासाठी पैसे आल्याचा संशय कार्यकर्त्यांना आल्यानंतर सदरची गाडी अडवण्यात आली होती। ही गाडी अडवल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले। दरम्यान सदर गाडीमध्ये असलेल्या बॅगा एका पोलीस अधिकाऱ्याने शासकीय गाडीतून लंपास केले असल्याचा संशय या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। अपक्ष उमेदवार रवी पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलावले। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाल्यानंतर मुंबई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे या ठिकाणी आले। त्यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली। पोलिसांनीच गाडीतील रक्कम लंपास केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी व अपक्ष उमेदवार तमनगौंडा रवी पाटील यांनी केला। प्रसार माध्यमांशी बोलताना रवी पाटील म्हणाले की बारामती येथील एक बिगर क्रमांकाची गाडी जर तालुक्यात पैसे वाटप करत आहे, सदर गाडीवर भाजपचे स्टिकर लावण्यात आला आहे। या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम होती, हे कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे। मात्र भरारी पथकाकडे नियुक्त असलेले साहेब पोलीस निरीक्षक कुदळे यांनी सदर गाडीमधील बॅगा शासकीय गाडीमधून लंपास केला असल्याचे निदर्शनास आले। भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर तालुक्यात शासकीय व पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करत आहे व तालुक्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत। जत तालुक्यातील सुज्ञ जनतेने अशा उमेदवाराला हद्दपार करावे असे आवाहन रवी पाटील यांनी केले। आज या ठिकाणी सोन्याळ फाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडीमध्ये कोटीभर रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेल्या गाडीला नंबर नाहीये। या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत। लोकशाहीला घातक आहे। या ठिकाणी जत तालुक्यातील सगळी जनता विचार करायला पाहिजे। गोपीचंद पराभव होणार म्हणून पैशाचा वापर करणारे शासकीय यंत्रणेत ते गोपीचंदचं मागे आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरताय आणि ते लोक बारामतीचे आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत। पिवरली ग्राहकात त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरचं काम करतायत। या ठिकाणी जतच्या जनतेला मी अपील करतो, हा इलेक्शन मध्ये पैसे वापरवलेले बिगर नंबर प्लेटची गाडी आणि बिगर नंबर प्लेटची कारवाई झालेली आहे। नाही, एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेटची गाडीवर काय कारवाई करणार आहे? एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेटवर गाडीवर काय कारवाई करणार आहे? आधी लोक जतच्या जनतेला सांगावं, नाहीतर असं केलं तर लोकशाहीला घातक आहे आणि जतमध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीनं होत नाही। जतच्या जनतेला माझं अपील आहे या ठिकाणी जतच्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे। या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते, पैसे वापर होते, कायद्याने इलेक्शन होत नाही। जतची जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा, या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा। माझ्यासारखं प्रामाणिक उमेदवाराला या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आवाहन करतो। गाडी